नमस्ते. प्राध्यापक मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे. मित्रांनो, एक बातमी बघा. टीव्ही वरती येणारी ही बातमी होती. बारामतीतून सुनेत्रा अजित पवार यांच्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उभे करण्याची खिळी खेळली जात आहे आणि त्या ठिकाणाहून त्यांना निवडून आणलं जाईल अशा पद्धतीची ही बातमी. आणि याला कारण देत असताना ते अनेक प्रकारचं कारण. मुळात ही जी बातमी पेरली गेली किंवा कुणाच्या सुपिरियर डोक्यातनं ती बाहेर पडली हे आता आपल्याला इथं बसून जरी सांगता आलं नाही, तरी अशा पद्धतीचा विचार करत असताना थोडासा विचार ज्या व्यक्तीविषयी आपण करत आहोत दोघांचेही करा. म्हणजे सुनेत्राताई अजित पवार हे कोण आहेत आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत म्हणजे एनसीपीचे, याचं भान सोडू नका ना. कारण तुम्ही काहीही द्या, पण बारामतीतून सुनेत्रा पवारांच्या ऐवजी महादेव जानकरांना उभं करण्याची खेळी खेळली जात आहे. ही बातमी म्हणजे दोघांच्याही उमेदवारांची चेष्टा करण्यासारखी आहे. तुम्ही चर्चा करत आहात किंवा ज्याच्या ठिकाणी देतात ते दादा आहेत, अजित दादा. जरी आज ते शरद पवारांच्या पासून वेगळे निघाले, त्यांना माणसं नावं ठेवतायत, कौटुंबिक व्यवस्था बिघडली म्हणून सुद्धा नावं ठेवतायत. हे जरी सगळं खरं असलं तरी एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्या पक्ष प्रमुखांना स्वतःच्या सौभाग्यवतींना दिलेलं तिकीट बदलण्याचा तुम्ही घाट घालता. ही बातमी वाचून म्हणजे खाली असा विचार आहे हे वाचून आमचं डोकं गरगरायला लागलं. अहो, ते एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवतीचं तिकीट बदलून म्हणे दुसऱ्या कोणत्या तरी, तेही कोण, रासपचे महादेव जानकर यांना तिकीट देण्याची खेळी खेळली जात आहे आणि त्या ठिकाणी म्हणे ते निवडून येतील नाही हा नंतरचा भाग जरी असला, आम्हाला काय महादेव जानकरांना कमी समजायचं नाही. पण हा जो विचार आहे हा विचार पोक्तपणाचा नाही, राजकारणात मुरलेल्या व्यक्तीचा नाही. राजकारणामध्ये तुम्ही ज्यांच्याविषयी विचार अशा पद्धतीने करतात ते अजितदादा पवार आहेत. ते एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच उमेदवाराला तुम्ही बदला त्या ठिकाणी ह्यांना द्या म्हणणं म्हणजे अजितदादांची आता तुमची काही लायकी राहिली नाही. दादा, तुम्हीच्या सौभाग्यवतींना माघार घ्या आणि ह्यांना तिकीट द्या. अहो, विचार तरी तुम्हाला कसा करू शकतो किंवा ज्याच्या हे सुपिरियर डोक्यातनं आलं असेल त्या माणसाचं तुम्ही ऐकता तरी कसं, आश्चर्य वाटतं. आणि त्याने कारण काय सांगितलं तर म्हणे बारामतीमध्ये धनगर बांधवांची संख्या भरपूर आहे आणि महादेव जानकर हे स्वतः धनगर आहेत, त्यामुळं महादेव जानकरांना धनगर समाजाची मतं मिळतील. दुसरं एक त्यांनी सांगितलंय, पण महादेव जानकर धनगर समाज आणि धनगर समाजाच्या मताचा आपण पहिला समाचार घेऊ. मित्रो, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचा संपर्क आहे तो पवार घराण्याशी. पवार घराणं हे जातीवादी नाही, ते येईल त्या सगळ्या माणसांना मदत करणार आहे. तो आमच्या जातीचा आहेस म्हणून तुला मदत करतो, तू अमुक जातीचा आहेस म्हणून करणार नाही, असं त्यांच्या डोक्यात उभ्या आयुष्यात नाही. अजितदादा आजही भारतीय जनता पार्टीत जरी गेलेले असले तरी ते म्हणतात मी यशवंतराव चव्हाणांचा मी सुद्धा वारस आहे, हे विसरू नका ना. आणि दुसरं भाग असं, सर धनगर बांधव हे आपल्याच बांधवांना मतदान करतील असं जर झालं असतं तर गेल्या वेळेला तिथून पडळकर उभारले होते आमदारकीच्या 2019च्या आमदारकीला आणि त्यावेळेला पडळकरांना किती मतं पडलीत माहिती आहे? अहो, 30,000 मतं सुद्धा पडली नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणत होते या ठिकाणी आता अजितदादांचा आम्ही कार्यक्रमच करतो. तो कार्यक्रम तर झाला नाही, झाला कार्यक्रम पडळकरांचा. म्हणजे त्यांना भारतीय जनता पार्टीचे सगळी मतं पडून त्यांना टोटल 30,000. आता धनगर समाजाची मतं मग कुठे गेली? तसा प्रकार नाही आहे. बारामती हा असा प्रकार नाही की तुम्हाला धनगर म्हणून धनगरांची मतं धनगरांना मिळतील.
हे सगळं जातीवादी गणित तुम्ही त्या भारतीय जनता पार्टीतनं जर विचार करत असेल तर ती त्यांच्याजवळच ठेवा. तुम्ही नका त्याचं ऍक्सेप्ट करू. मी असं म्हणत नाही की लागलीच्या बातमीप्रमाणे व्हावं. मी अजितदादांच्या विचारांचा आहे आणि मी त्यांचा एक भक्त आहे वगैरे असला काहीही प्रकार नाही. मला हे जातीवादी जे काही बोलतायत हे मला आवडलेलं नाही. दुसरा भाग असं की यांना तिकीट का द्यायचं महादेव जानकरांना, तर म्हणे शिवतारे बापू पुरंदरचे जे कोणत्याही इरेला पडले, काही जरी झालं तरी बारामतीतून मी दोन्ही आमदार पवारांचा खात्मा करणार राजकीय आणि मी निवडून येणार. शिवतारे बापूंची भूमिका जर तुम्ही बघाल तर ती त्यांच्या ठिकाणी योग्य आहे. त्यांना मी वाघ मारतोय असं म्हटल्याशिवाय माणसं त्यानं कुठल्याही माणसाजवळ जात नाहीत. मी उंदीर मारला म्हणून जर का चौकात तुम्ही भाषण करत असाल तर तुमच्या पाठीशी किती माणसं जमतील, हास्यास्पद होऊन जाईल ना. पण त्याच्याऐवजी मी वाघ मारतो, असा वाघ मारला आणि तसा वाघ मारला, जवळा फाडून मी वाघ मारून दाखवला, असं ज्या वेळेला म्हणाल तर त्यावेळेला माणसं तुमच्याविषयी तुमच्याकडे आकृष्ट होतील. ही खेळी आहे शिवतारे बापूंची. शिवतारे बापूंना माहिती आहे आपण त्या ठिकाणी येऊ न येणार नाही, हे सगळं माहिती आहे त्यांना. पण आपण जो पंगा ज्याच्याशी घ्यायचा तो वाघाशी घ्यायचा, उंदराशी कशाला घ्या, अशा पद्धतीनं विचार असणारे शिवतारे बापू आहेत. आणि त्यांना माहिती आहे आपण इथून पडलो तरी पुरंदरमधनं आमदारकी कुठं जाणार नाही. लोकांची ती भावना राहील की आता आपल्याला शिवतारे बापूंना निवडून द्यायचा आहे. हा विचार आहे. कदाचित त्यांना हा आवडणार नाही पण हा विचार आहे आणि त्यांच्या विचाराप्रमाणे तो बरा आहे, बरोबर आहे. उद्या या ठिकाणी दादांच्या सुनेत्रताईंच्या ऐवजी समजा जर या ठिकाणी महादेव जानकर उभारते म्हणून ते माघार घेतील असं जर कुणाचा समज असेल तर तो स्पष्टपणे खोटा आहे किंवा चुकीचा आहे. आता त्यांना पक्षासाठी, आता त्यांना आपल्या घटक पक्षांच्या हितासाठी माघार घ्या म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, त्यांना अनेकांनी सांगितलं, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनेही सांगितलं. त्यानंतर ते पाटणचे आमदार शंभूराजे यांनी तर सांगितलं तुमच्यावर कारवाई केली जाईल. पण त्यांनी ते मांडलं का? नाही मांडलं. त्यांचा असा एक विचार आहे खासदारकी लढवून आपण आपलं एक वाघ मारणारा असा मोठा बलदंड माणूस म्हणून आपली प्रतिमा तयार करायची आहे. पुढच्या वेळेला ते पुरंदरला त्या प्रतिमेतून निवडून येतील, हाही विचार त्यांचा असू शकतो. हे का तुम्ही लक्षात घेत नाही? म्हणजे जर असा विचार करत असाल की शिवतारे बापू त्यामुळे माघार घेतील तर हे शक्य नाही, हेही लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट अशी, पवार घराण्याचं या राज्यामध्ये एक वजन आहे. त्यात अजित पवार आज जरी ते शरद पवार साहेबांच्या पासून सुटलेले असले तरीही ते पवारच आहेत, हेही विसरू नका. आणि पवारांचं तळागाळातल्या सगळ्या जाती धर्माच्या माणसाशी केवळ बारामतीत नाही तर राज्यातल्या सगळ्यांशी ते जोडले गेलेले आहेत. त्यांचा जो विचार आहे तो केवळ यशवंतराव चव्हाण साहेबच नाही तर तो फुले शाहू आंबेडकर असा विचार आहे. त्या विचाराच्या समोर हे तुमचे जे काही तकलादू विचार असतील हे टिकणार नाहीत. दादांना ही प्रतिष्ठा पवार घराण्यामुळे मिळाले हे दादांनी विसरू नये, नाहीतर आपण अल्पशिक्षित आहोत. आणि आपल्या सारख्या अल्पशिक्षित माणसाला या पवार घराण्यानं पहिला खासदारकीपासून सुरुवात करून 95 पासून आतापर्यंत सलग आमदारकी दिलेली आहे. ह्यात घराण्याचा, पवार साहेबांचा, ह्या सगळ्यांचा वाटा आहे. म्हणजे एकटे अजितदादा असतील तर आता त्यांची काय वाटचाल करत असताना त्रेधा तिरपळ होते त्याला चांगलं समजतंय. खासदारकीचे 5 सीटा आणायचे आहेत पण त्याला तिकीट मिळायला तयार नाही, ही आजची परिस्थिती आहे. ह्याच्या आधी जर का ते पवार साहेबांच्या गटाचे जर प्रमुख म्हणून जसं ते काम करत होते, पवार साहेबांनी त्याच्यावर काय करेल ते करू देत अजितदादा असं म्हणून सोडलेलं होतं. त्यावेळेला ते बेदरकारपणे ह्याला तिकीट त्याला तिकीट ते फायनल करून जात होते. आज ती परिस्थिती आहे का? ते कुणाच्या तरी हातातलं बाहुलं म्हणून त्यांना आज काम करावं लागतोय. तर आधी मुळात दुसरी एक गोष्ट अशी, बीजेपीनं आज घडीला नेत्यांचा जो खेळ खंडोबा करून ठेवलाय
तो अतिशय मोठा आहे. त्याने असं विचारानं माणसं भारतीय जनता पार्टीशी जोडून घेतलीत आणि त्यांच्या विचारांना एकत्रित असा काहीही प्रकार नाही. भाजपच्या विचाराची माणसं संपली. आता ज्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे त्याला एकतर जेलवारी करायची नसेल तर भाजपवारी, अशा विचारानं तपास यंत्रणांचा जो ह्याच्यात जो महत्वाचा मुद्दा आहे त्या माध्यमातून ही सगळी भाजपमध्ये आलेली नेते आहेत. मूळ भाजपचे असे आता अगदी हाताच्या बोटावर असणारे आहेत. मग या सगळ्या ह्याच्यामध्ये हा जो भाजपनं केलेला आपल्या विचारांशीच केलेला जो द्रोह आहे हा त्यांचा यात म्हणजे यामध्ये महादेव जानकर तसेच आहेत. जानकर साहेबांना त्यांनी अगदी मान सन्मान देतो अगदी असं तसं बरंच काही सांगितलेलं होतं, पण काळाच्या ओघात ते आपल्याला विचारत नाहीत. म्हणून माधव जानकर साहेब हे शरद पवार साहेबांना भेटून मला माढ्यातनं तिकीट द्या अशा पद्धतीची त्यांनी मागणी केलेली होती. आणि आता माढ्यातनं तिकीट त्यांना मिळालं तर काय करायचं म्हणून एनडीए मध्ये हे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांचा आम्ही तुमचा सन्मान करत आहोत. ठीक आहे, त्यांनाही हे माहिती आहे की आपल्या समाजाला हे आरक्षण देणार होते 10 वर्षापूर्वी. एका आठवड्याच्या आत 14ला त्यांनी असं सांगितलं होतं तुमच्या समाजाला धनगरचं धनगर करून आरक्षण द्यायची जबाबदारी माझी. अगदी पहिल्या कॅबिनेटमध्ये करतो म्हणणारे फडणवीस साहेब आज कुठे आहेत? अजिबात नाही. म्हणजे धनगर समाज हा भाजपच्या पाठीशी आहे असं म्हणणं म्हणजे एक धाडस होईल. भारतीय जनता पार्टीच्या सर्व त्यांच्यातले जे नेते आहेत या नेत्यांच्या पाठीशी धनगर समाज फारसा जात नाही असं आज दिसून येईल. कारण त्यांना कसं आहे, त्यांना व्यक्तिगत फायद्यासाठी त्यांना भारतीय जनता पार्टी आहे, त्यांना त्यांच्या समाजाचं काय पडलंय असं दिसून येत नाही असं आमचा स्थानिक बांधव सांगतो. मग महादेव जानकर त्यांचं खेळणं केलं जाते. एकदा म्हणतात त्यांना माढ्यातनं उभा करूया, ते तिकडे गेल्यानंतर म्हणतात परभणीतनं उभा करूया, आता टूम काढता बारामतीतून उभा करूया. अरे काय त्यांना खेळणं करता काय? म्हणजे त्यांना निवडून आणायचं आहे का नाही, काय फक्त उमेदवारीला उमेदवार तुम्हाला द्यायचा आहे? हे सगळं जे आहे हे जे राजकारण आहे हे भाजप स्टाईल राजकारण हे करणं उचित नाही आणि ते दादांच्या प्रकृतीलाही परवडणार नाही आणि किंबहुना महादेव जानकर साहेबांना सुद्धा तो त्रासदायक प्रकार होईल आणि त्या समाजामधून त्यांचं एक विशिष्ट असं वजन आहे ते वजन घटायला कारणीभूत ठरेल. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की आजचा जो आता जो अशा पद्धतीने जो दादांच्या बारामतीचा तुम्ही जो खेळ खंडोबा करत आहात हा खेळ खंडोबा जो आहे हा थांबवा. म्हणजे हा जानकर साहेबांच्या पण आणि दादांच्या सुनेत्राताईंच्या पण फायद्याचा असणार नाही. तो विचार जो आहे हा विचार बहुजनांना निश्चितपणे चुकीच्या मार्गाला नेणारा विचार आहे असं मला वाटतं. धन्यवाद. माझा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.